अदानी हटाओ सह्याद्री बचाओ या उपोषण करते आमचे मित्र आदरणीय सुरेशभाईजी वाघगे साहेब. खरं तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या सासूबाई खरं तर त्या 12 वर्षे आमच्याकडेच होत्या लेकीकडं आणि त्यांना अचानकपणे अटॅक आला आणि त्या दिवशी रात्री 9 वाजता त्यांचं निधन झालं. परवाला त्यांचा अंत्यविधी झाला. काल सावरण्याचा कार्यक्रम झाला. म्हणून पहिल्या प्रथम मी या ठिकाणी सुरेश भाऊ दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही ज्या दिवशी आदिलवाड्यामध्ये आले होते त्या दिवशी आपलं ठरलं होतं तुम्ही उपोषण करायचं तुम्ही जाहीर केलं होतं आणि मी पण तुम्हाला सांगितलं होतं का मी पण तुम्हाला पाठिंबा देईल. कारण मला शुगर असल्यामुळं मला डॉक्टरचा सल्ला आहे का तुम्ही उपोषणाला बसू शकता तर तुम्ही आमरण उपोषण नाही करू शकत असा डॉक्टरांचा मला सल्ला असल्यामुळं तुम्ही उपोषणापाशी बसू शकता तुम्ही आंदोलन करू शकता परंतु तुम्ही आमरण उपोषण करू शकत नाही असं खरं तर कुलकर्णी डॉक्टरांचा सल्ला. मी म्हटलं नाही मला 2-3 दिवस काय मला बसायचंय. ते म्हटलं नाही आता तुम्ही माझी तर परवानगी नाही तुम्हाला तुम्ही तसं बसू शकता पण आमरण उपोषण नाही करू शकत असं या ठिकाणी खरं तर आमच्या अदानी हटाओ आणि सह्याद्री बचाव या समितीची निवड त्या दिवशी तुमच्या समोर ग्रामसभेमध्ये झाली. या गावच्या सरपंच आणि त्या सर्व ग्रामस्थांनी किंवा आतापर्यंत 10-15 आंदोलन देवराम लांडेंनी महाराष्ट्रामध्ये केलेली आहेत कारण मुंबईपर्यंत पुण्यापर्यंत. म्हणून एकमताने त्या लोकांनी माझी निवड केली माझ्यावर जबाबदारी टाकली त्यामुळे त्या माझ्या जबाबदारीला कुठेही गालबोट लागणार नाही. त्यामध्ये प्रामुख्याने आता मग या ठिकाणी म्हणायचं देवळेगावचे लोकनियुक्त सरपंच माझे मित्र दीपकजी गोटेच्या समितीमध्ये आहेत ते या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सदस्य आणि त्यांचे साखरे लोकनियुक्त सरपंच मला टक्केदारी ठिकाण आहेत. आमच्या अरुणाताई बोटकर या सुशिक्षित सरपंच आहेत आणि त्या सुद्धा या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आमचे अमोलभाई आहेर खामगावचे सरपंच या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे माझे पाहुणे खरं तर आपटाचे सरपंच साबळे साहेब या ठिकाणी आमच्या उपस्थित आहेत. त्याप्रमाणे हिरड्या गर्गाचे माऊली हिरड्या काढतील. त्याप्रमाणे आमच्या आजनवळचे समितीचे सदस्य बांगले साहेब या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे माझे आदिवासी वाघाचे पाटीलचे म्हटलं तर शिक्षण समितीचे अध्यक्ष गणपती गोटकर ते या समितीमध्ये आहेत. आमच्या सापडला त्या या ठिकाणी आढळत आहेत. त्याचप्रमाणे आमचे देवळगावचे राहुल मोठे ते या समितीचे संचालक आहेत. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. विजय रामचू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष करून आमची भावकी युवराजजी लांडे माजी उपसरपंच त्याही आजनवाचे प्रमुख त्या समितीमध्ये खरं प्रमुख आहेत. आणि विशेष करून म्हणजे या समितीचं खरं तर गठीत करण्यामध्ये आणि लिखापडी करण्यामध्ये ज्यांचा खारीचा वाटा आहे ते आमचे पाहुणे अजितजी बांगर खरं तर त्यांनीही ते या ठिकाणी खरं तर त्याच्यामध्ये संचालक आहेत आणि ग्रामपंचायती सदस्य आहे. या ठिकाणी अनेक मला या ठिकाणी सुरेश बाबूंनी सांगितलं की पोलिसांनी काय पत्र दिलं. पोलिसांनी काय पत्र दिलं पोलिसांच्या काय बापाचं उपोषण नाही. त्यांना असं नको वाटायला का बा सुरेश भाऊ तुम्ही एकटे नाही. शेवटी देवराम लांडे हा संघर्ष करणारा कार्यकर्ते 1-1 लाख लोकांचा कलेक्टर कचेरीवरती मोर्चा काढणार आहे. कलेक्टरला मी कचेरीमध्ये कोंडणारा कार्यकर्ते लाल दिव्याची गाडीला सुधारून त्या ठिकाणी मला अनेकांचे दबाव आले होते. देवराम लांडे तुम्ही जर आंदोलन केलं तुमचा अध्यक्षपद काढून घेऊ. मी त्या टायमाला सांगितलं होतं आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणासाठी माझं अध्यक्षपद गेलं तरी चालेल पण देवराम लांडे मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. पुणे जिल्ह्याचा नेतृत्व केलं त्या टायमाला मी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. मी माझ्या अध्यक्षपदाची फिकीर नाही केली आणि तो मोर्चा मी खरं तर यशस्वी केला. अनेक गावच्या ठिकाणी आता रडे सरपंच आमच्या विरुद्ध आहेत आता ते खाली भागामध्ये पण या ठिकाणी ओळखल्यामध्ये येतील. त्या ठिकाणी निलेशजी राऊत आहे. सगळे सरपंच कुठलाही आम्ही 17 ग्रामपंचायतचे 17 सरपंच सकाळी फूड सोडला आम्ही तिथे पण त्या सरपंचाला म्हटल्या आमच्या पाठिंबे सावंत सरपंच असतील. जी गावं या याच्यामध्ये ज्यांना नोटीस आल्या त्या सरपंचाला आणि त्या समितीमध्ये घेतले. त्या ग्रामपंचायतचे ठराव तर नेमकी तर ठरावाच्या झालाय. आज तिथे माझी पहिली 1 नंबर असावे कुकडेश्वरला माझी सही. त्यांना म्हटलं मी राहतो पुढा तुम्ही ही ग्रामसभा पार पडा 100च्या पुढे तुमचं कोरम झालं पाहिजे.
आणि ठणकावूनपणे आपण मी सुरेश भाऊ ते ठराव करायला, कारण आपल्याला 17 ग्रामपंचायतचे ठराव पाहिजे. त्या अदानीच्या लोकांनी बसायचं असेल, कायद्याला अक्कल शिकवायची असेल आणि या पोलिसांना उत्तर द्यायचे असतील तर नुसता देवराम लांडे समितीचा अध्यक्ष असेल तरी संपूर्ण आम्ही त्या शेतकऱ्यांना, जे बाधित झालेले शेतकरी आहेत त्यांच्याशी आम्ही आता बोलायला संध्याकाळी मिटिंग लावली सुरेश भाऊ. कारण निश्चित आम्ही जेवढे शेतकरी आहेत, काही काही शेतकरी मी त्या बामण्यांना फोन केला, म्हटलं आपण दुसऱ्या जायचे, त्या राष्ट्राला पण फोन केला, एकेकाची 25-25 एकर जमीन आहे, त्यांना ठणकावून सांगितलंय कुठल्याही शेतकऱ्यांनी समितीच्या विरोधात जर असं कुठल्या प्रकारचं लेखी दिलं तर तुम्हाला मात्र सुट्टी भेटणार नाही. आम्ही तुमच्यासाठी लढतोय. कोणाला काय पैशाचे लावले तर कवडी तुमच्या जमिनीचे पैसे देऊ, अमुक करू तमुक करू अशी बात त्याच्यावरती कमेंट करायची नाही. अशा प्रकारचं सर्व शेतकऱ्यांना सुरेश भाऊ आम्ही एकत्र करायला हवे. शेतकऱ्यांचे आम्ही त्या ठिकाणी लिहून घेणार आहे ते आमचा करून विरोध आहे. आपण लढतो कुणासाठी, म्हणजे आज आडेश्वरती गेले, उद्याला माझं मी आता माझी गाडव्याचे सरपंच पण आता त्यांचं काहीतरी राज्याचं काम होता, मला लांडे साहेब मी गाडव्याचा सरपंच, तुम्ही सांगाल तो ठराव, तुम्ही सांगाल ते आम्ही सगळ्या सरपंचांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय. सगळ्या आदिवासी 17 सरपंचांनी सांगितलं का देवराम लांडेशिवाय संघर्ष होणार नाही आणि म्हणून प्रमुखाने माझ्यावरती जबाबदारी टाकली. म्हणून सुरेश भाऊ या ठिकाणी माझी सर्व पक्षीय मित्रांना विनंती आहे, याच्यामध्ये कोणी राजकारण आणू नको, येडवाकडे कोणी बोलू नको. हा संघर्ष आहे, संघर्ष करण्याची ताकद देवराम लांड्यामध्ये आहे. आणि आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये सुरेश भाऊ मी 15 ते 16 आंदोलन केले आणि ती अशी कमी नाही. धरपकड मोर्चे काढले, गाढवांचा मोर्चा काढलाय, वाटल ते केले. हे सर्व मीडियाच्या माध्यमातून तुम्ही फक्त आदिवासी वादळ सर्च करा, तुम्हाला सगळे माझे मोर्चे दिसतील. मग तो रणकर फाट्याचा असेल, तो आळा फाट्याचा असेल, आळा फाट्याच्या मोर्चाला आम्ही खरं तर आम्ही त्या ठिकाणी मोठा एक त्या ठिकाणी आंदोलन सुरू होतो. त्या टायमाला घुसखोरी हटाव आदिवासी बचाव, घुसखोरी हटाव आदिवासी बचाव हा मोर्चा आम्ही आळा फाट्याला चौक बंद केला. त्या ठिकाणी सर्व लोक पहिल्यांदा असा सुरेश भाऊ मोर्चा होता, आळा फाट्याचा रस्ता रोको आंदोलन ते सुद्धा त्या ठिकाणी मी माझ्या नेतृत्वाखाली लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता, ते आम्ही यशस्वी केलं. जिल्हा परिषदचं आम्ही यशस्वी केलो, बनकर फाट्याचा आम्ही यशस्वी केलो. नंतर आम्ही आमचे झेरवळ साहेब खरं तर मंत्रालयातून 4थ्या मजल्यावरून खाली जाळेवर उडाले, त्याच्यामध्ये सर्वात आधी पोहोचणारा कार्यकर्ता म्हणजे देवराम लांडे आहे. आणि झेरवळ साहेबांनी आम्हाला आदेश दिला तुम्ही जुन्नरला आंदोलन करा. मी इथून 5-50 कार्यकर्ते घेतले आणि आम्ही शिवनेर किल्ल्यावरून मला उड्या मारणार म्हणून असं आम्ही त्या ठिकाणी गेलो. पोलिसांनी आम्हाला अडवलं, 100 पोलीस आले आणि आम्हाला अडवलं. झेरवळ साहेब म्हणले या ठिकाणी काहीतरी मार्गी लागतंय, देवरामजी तुम्ही काय जास्त गडबड करू नका. झेरवळ साहेबांचा आदेश आला आणि आम्ही त्या ठिकाणी थांबलो. आता सुद्धा झेरवळ साहेबांचा माझा फोन चालू आहे. झेरवळ साहेब तिथं अदानीच्या प्रकल्पाला जिथं प्रकल्प होतोय त्या ठिकाणी भेट देणारे, जे शेतकरी बाधित होतात त्या शेतकऱ्यांची चर्चा करणारे आणि ते त्यांना 2 गोष्टी समजून सांगणार आहेत. आपल्या आदिवासी समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे मित्र जवळ आमदार, ते 25 आमदारांचे अध्यक्ष ते पण या ठिकाणी येणार आहेत. हे आंदोलन अत्यंत तीव्र होणार आहे. 15 तारखेपर्यंत आपण बघतोय कसं होतंय, काय होतंय. या ठिकाणी गाड्या रस्त्यावर सुरू केलं नाही. पुणे कल्याण नगर रोड आडू वाटल ते करू, पुणे नाशिक रोड आडू आंदोलन करून तुम्ही उपोषण करा, आम्ही थांबणार नाही. आमचा जाहीर इशारा आहे. आणि म्हणून या ठिकाणी कोण हा अदानी, त्या अदानीचा आम्ही फायदा न केल्याशिवाय राहणार नाही, माझ्या अनेक माहिती आहेत. आणि म्हणून कार्यकर्त्यांना एकत्वाने ज्याला ज्याला ज्याची पद्धतीने ताकद वापरा, संघर्ष करा. आणि कुठल्या प्रकारचं आपल्यामध्ये मतभेद आहेत असं कुठल्या प्रकारचं एकीमेरीला होऊ देऊ नका आणि होणारही नाही. हा काही संघर्ष एकट्या देवराम लांडेचा किंवा सुरेश भाऊ वाजगेंचा नाही, हा संघर्ष त्याचा जर पाहिला तर संपूर्ण सह्याद्री पट्ट्याचा आहे. आणि तो आपल्याला कोण म्हणून पाहिजे. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही पत्रकार त्याच भागात राहतात आणि मग सर्व पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, या बाबतीमध्ये नो कमेंट. इथं कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाही. या ठिकाणी आमदार साहेबांनी पाठिंबा द्यावा, खासदार साहेबांनी द्यावा. माझे आमदार साहेब मनाचे अतुलजी बेनके साहेब त्यांनी मला आता सांगितलं, म्हटलं या ठिकाणी येऊन गेलेले. या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य माहिती आहेत, माहितीला मी सांगितलंय आणि सरपंच मॅडम सांगितलंय. अरुणाताई पण डबल ग्रॅज्युएट सरपंच आणि माहिती सुद्धा ग्रॅज्युएट आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो कुठे मागे हटायचं नाही. आणि अरुणाताई मी जरी अध्यक्ष असेल, तुम्ही जरी उपाध्यक्ष असेल तर याच्यामध्ये आपण कुठे कमी पडणार नाही. आणि याच्यामध्ये आपण पदार्थ आपल्याला तर ग्रामसभेने अध्यक्ष केलंय म्हणजे काय आपण तुझं मागे सरणार नाही. कुठेही या ग्रामपंचायत ठरावाला कुठे घालबोट लागणार नाही. तर या ठिकाणी आमचे उपसरपंच बाळू कोकणे या ठिकाणी हिरोईनी
खरं तर त्याच्यामध्ये पुढाकार घेतात. अनेक माणसं या ठिकाणी आहेत. आणि म्हणून सुरेश भाऊ, मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो का या अदानी पैसा अंतर्गत हा प्रोजेक्ट करताच येत नाही. हा कायदा आहे. तुम्ही आम्हाला विचारलंच नाही, तुम्ही आम्हाला नोटीस दिलीच नाही. तुम्ही डायरेक्ट ग्रामपंचायतीला नोटीस पाठवता. तुमच्या बापाची जमीन आहे का ती? अरे जमीन आमच्या हक्काची नाही, तुमच्या बापाची. तुम्हाला करायची आहे तो प्रकल्प त्या गुजरातला करा ना, तिकडं गुजरातला करा, हे तर मुख्यमंत्र्यांच्या गावात करा, पंतप्रधानांच्या गावात करा. आमच्याकडे कसं जातं रे? एकतर आम्ही धरणामध्ये बुडालो, जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी भाग धरणामध्ये बुडाला, आंबेगाव तालुक्यामध्ये आदिवासी भाग धरणामध्ये बुडाला, खेड तालुक्यामध्ये आदिवासी समाज धरणामध्ये बुडाला. आणि आम्ही धरणात बुडालो, आम्ही डोंगरावर राहायला गेलो. तुझे आम्हाला हाकला निघाले. तुमच्या बापाची जमीन आहे का? आम्ही आमच्या भावना प्रेम भाऊ हे नुसतं उपोषण करून बांधणार नाही, उपोषण तर करणारच. तुमच्या पाठीचे आम्ही आहोतच, परंतु आपल्याला रस्ता रोको आंदोलन करावं लागेल. यांच्या गाड्या लावाव्या लागतील, यांच्या गाड्या पेटवाव्या लागतील, यांना दगडफेक करावं लागेल. कारण आडोशीला काही बंदुकीने निघती गरज नाही. एवढे दगड धोंडेत ना, एवढे दगड धोंडेत ना, एक एकाचा टाळका फोडल्याशिवाय राहणार नाही. या समितीचा अध्यक्ष आहे ना, त्यानं इशारा समजा, दादागिरी समजा, काय समजायचं ते समजा. आणि पोलिसांना म्हणावा इथे येऊन वाचून बघा, मी माझ्या लेटरवरती कोऱ्या पत्रावरती सहाय्य करणार आहे. सुरेश भाऊ, तुम्हाला काय लिहायचं ते लिहा. हे वादळ तुमच्या पाठीशी. शेवटी माझ्या नावामध्येच वादळ आहे. देवराम लांडे एक तर लवकर पेटत नाही, आणि पेटला तर हा देवराम लांडे इज्जत नाही. अशा प्रकारचा माझा या जुन्नर तालुक्याला नव्हे तर महाराष्ट्राला माझ्या पुढे दिसायला अशा प्रकारचं हे आंदोलन आपल्याला तीव्र करायचे. पत्रकार मित्रांनो, पत्रकारांनी कुठेही कमी पडता कामा नाही. आपण किती आंदोलन केलं, काय केलं, शेवटी पत्रकार हा चौथा डोळ आहे. तुमच्या माध्यमातून जर तिकडे गेलं, मी खरं तर मला तर ही इडू माझी खरं तर लोकमतचे पत्रकार या ठिकाणी रात्री शिंदे साहेब आले होते. ते मला भेटले, म्हणले लांडे साहेब तुमच्याशिवाय हे वातावरण थांबणार नाही. मला थोडंसं दम धरा. 15 तारखेच्या नंतर तुम्हीच आम्हाला शांत करा. तुम्हाला काय मीडियाच्या माध्यमातून कुठं पाठवायचे पाठवा, जेणेकरून ही बातमी टीव्हीला जर गेली आणि त्या अदानीने जर पाहिली तर अदानी मागं सरला पाहिजे 10 हात. अशा प्रकारचं निवेदन आपण करणार आहेत. येणाऱ्या 15 तारखेपासून 15 तारखेला सगळ्या ग्रामपंचायतच्या सभा आहेत, ग्रामसभा. आणि 15 तारखेच्या ग्रामसभेचे प्रत्येक मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो, प्रत्येक सरपंचाने या 17 ज्या ज्या ग्रामपंचायत नोटीस आले त्या ग्रामपंचायतच्या सरपंचांनी 15 तारखेच्या आतमध्ये 15 तारखेपर्यंत हा ठराव करून द्या. म्हणजे आपल्याला 18 तारखेपर्यंत त्याचा पत्र आम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधानापर्यंत पाठवावं लागेल. आणि सुरेश भाऊ, तुम्ही जे उपोषण करताय ते अगदी निश्चित आहे, परंतु नुसतं उपोषणावरती नाही तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग त्यांचे रोखावं लागणार आहे. त्यांच्या खाली मुंबईला जाणारा भाजीपाला रोखावा लागणार आहे. मुंबई पुण्याला जाणारा भाजीपाला रोखला तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भाजीपाला नाही भेटला पाहिजे, त्यांना चहाला दूध नाही भेटला पाहिजे. अशा प्रकारचं आंदोलन करावं लागणार आहे. नुसतं बाहेर देऊन आणि एकीवरती चिखलफेक करण्यापेक्षा संघर्ष करा. संघर्ष करून आपण खरं तर पुढे गेले पाहिजे. आणि देवराम लांडेच्या रक्तामध्ये संघर्ष भिडलेले, रक्तामध्ये संघर्ष भिडलेले. आणि म्हणून आता राजकारण संपलंय. आता 5 वर्ष राजकारण नाही. जनतेला जे कार्य ते जनतेने केलेले, त्याच्यामुळे राजकारणाकडे वळू नका. आता काय 5 वर्ष इलेक्शन नाही. आता माहित आहे तुम्हाला, आणि अश्विनीताई केलं तुम्हाला सर्वांना लोकांनी भरवत मतं निवडून दिलाय. तुम्ही जनतेसाठी संघर्ष करायचे, त्याचा साच्यावर संघर्ष केलाय. अशी एक दासीची राणी म्हणून त्या ठिकाणी हातामध्ये दोन्ही तलवार घेऊन आपल्याला संघर्ष उभा करायचे. आता माझा मीडियाच्या माध्यमातून जाहीर इशारा आहे आणि जनतेला माहिती आहे की आपण हे कुठं कमी पडलेलं आहे. दीपकजी कुठे, तुम्ही एक तरुण सरपंच आहात, पैलवान आहेत. आता नुसतं असं नाही, दादागिरी करावं लागणार आहे. खामगावचे सरपंच तुम्ही पण पैलवान आहेत, तुम्ही पण आदिवासी वादाचे कट्टर समर्थक आहे. ताकद वापरावं लागेल, तिथं मनगार पुढे करावं लागेल. राहुलजी कुठे, तुम्ही पण पैलवान आहेत. गणपात, तुम्ही सगळे पैलवान माझे कट्टर समर्थक आहेत. त्याच्यामुळे इथं आपण कुठं कमी पडायचं नाही. आपण हात कमी करू, परंतु आपण संघर्ष करू. संघर्षातून उभा केलेला हा आदिवासी वादळ आहे. आणि म्हणून निश्चितपणे या ठिकाणी आमची भगिनी भीमाबाई त्या आज खरं या ठिकाणी उपोषणाला बसल्या आहे. त्यांचंही अभिनंदन करतो. काल माझा ते माहीत झाल्यामुळं, सासूला माहीत झाल्यामुळं मी कलेक्टरकडे पोहोचतो नाही. आम्ही सगळं कागदपत्र आहे त्यांच्याकडे. त्या दिवशी संध्याकाळची त्या पोरांच्या ताब्यामध्ये दिलं होतं. मी माझी त्यांना तर गाडी मी पाठवणार होतो. काल
खरं तर या ठिकाणी फोन आला की आम्हाला म्हणलं मी अशा गडबडीत आहे, तुम्ही जाऊन या, आम्ही काय असं ते बघत. आणि हे सगळं म्हणजे भीमाबाई आपल्याला हे मोठा संघर्ष उभं करायचे. बांगर साहेब, एवढ्याचे लांडे साहेब, थोडं काम बाजूला ठेवलं पाहिजे. आणि मी म्हणतो तालुक्यातून नाही महाराष्ट्रामधून त्याला सुरेश भाऊनी सगळ्यांच्या आधी भरारी घेतली असं सगळ्यांनी संघर्ष करा. कोणी संघर्ष करा, कोणी उपोषण करा, कोणी गाड्या वाढवा, कोणी गाड्यांची हवा सोडा, कोणी गाड्या पेटवा. जर जेवढं हे आंदोलन तीव्र होईल तेवढं हे आंदोलन तीव्र करावं लागणार आहे. आणि तीव्र केल्याशिवाय हे प्रकल्प थांबणे आणि 21 तारखेची जी सुनावणी आहे ही सुनावणी होणारच नाही. ही सुनावणी होणार नाही. आणि या सुनावणीला येणारे अधिकारी त्या आंदोलनामध्ये पोहोचणार नाही एवढी खबरदारी आम्ही निश्चितपणे घेणार आहे. त्याच्या आतमध्ये यांनी चर्चा करावी आणि ही सुनावणी रद्द करावी अशी आमची मागणी आहे. आता तिथं काय जीसीबी मारत होता ते काय तिकडे होता. आपण रस्त्यावरती दगड लावून ठेवू, इकडून लावून तिकडून लावू, त्यांना पळायला सुद्धा जागा नाही. इकडे पळालं तर धरणार मूर्ती, तिकडे पळालं तर कडेवरून खाली जाती, म्हणजे ते जिवंत मागे जाणार नाही. अशा प्रकारचं नियोजन तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. पळा पळा पळाली पाण्यात बुडू 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 मारायचं आणि तिकडे घाटक पळाली पळू 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 मारायची. हा संघर्ष जेव्हा करू त्याला त्यांना कळण एक ते राहता आदिवासी समाज पेटत नाही आणि पेटला तर तो विजत नाही. हे काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. आणि ते सुरेश भाऊ, तुम्ही आपण पहिल्यापासून जुने मित्र आहोत. राजकारणाचे जोडे ठेवून प्रत्येकानं कुठला पक्ष सांगायचं नाही, मी या पक्षात आहे मी त्या पक्षात आहे, काही पक्षाची घेणं नाही. आपण आपला फक्त संघर्ष आहे. अदानी हटाव सह्याद्री बचाव हा आपला संघर्ष आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला करायचे. ठरल्याप्रमाणे धरणात बुडू बुडू मारू, डोंगरावरती पळू पळू मारू हा शब्द माझा लक्षात ठेवा. आणि निश्चितपणे देवराम लांडे मला काय शेल नाही ना, शेल मला नाही, शेल माझं माहेर घरी. मी अटकलाय तयार आहे, मी मारामारीला तयार आहे, मी दगडफेक करायला तयार आहे, मी दांडकाई घ्यायला तयार आहे. त्याच्यामुळं माझ्यामध्ये सगळं गुण असल्यामुळं अदनवय ग्रामपंचायतीने माझी अध्यक्षपदी ग्रामसभेमध्ये एकमताने निवड केल्याबद्दल त्यांच्या निवडीला कुठेही गाडवड लागणार नाही असा अदनवयचा सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थांना सर्व कार्यकारिणीला धन्यवाद देतो. आणि तिकडची कुठे तुम्ही जी सूचना म्हणजे भाव आपल्या घरी तुम्ही शांत आहे पण शांत नाही राहत. आता आपल्याला सगळ्या गोष्टी पुढच्या करायच्या असो. मी खूप बोललो. परत एकदा पत्रकार मित्रांनो तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. हा संघर्ष थांबत नसतो, हा संघर्ष थांबत नसतो. जिथं जिथं आम्ही घोषणा केल्यात त्या घोषणा कधी मागे पडलेल्या आमचे मित्र सोमा भोळे पाटील या इकडं ते पण या ठिकाणी आलेले, असे रामशेबुवा या ठिकाणी आले, असे अनेक लोक या ठिकाणी पाठिंबा देतात या रामशेबुवा आणि आमच्या येरळा कारखान्याचे संचालक आहेत. आणि म्हणून सर्वांना आपण जाहीर आवाहन केलंय. तिकडे शुभमभाऊ हुंडे आमचे आहेत, असे अनेक मेडके साहेब तुम्ही सगळेच कार्यकर्ते सर्वांनाच संतमन म्हणजे आमचे शिक्षण समिती अध्यक्ष गवळीचे असे अनेक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. अजूनही मी जुन्नर तालुक्यातील सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. कुठल्याही प्रकारचा इथं तडजोड होणार नाही अशा प्रकारचा आमच्या खरं तर आदिवासी खरं तर अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव असं या समितीला आम्ही नाव दिलेलं आहे. आणि हे पाठिंब्याचं पत्र मी स्वतः त्या समितीचा अध्यक्ष आहे आणि त्या समितीच्या उपाध्यक्ष अदनवळे गावच्या सुशिक्षित सरपंच अरुणाताई घोटकर आमच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या दोन्ही सैनिक हा पत्र आम्ही दिलाय. ते पत्र घेऊन त्या पोलीस स्टेशनला चिटकावा आणि त्यांना सांगा का आमची पद्धत कशी असते लढ्याची, फक्त आम्ही थोडासा दमानं पण करत कार्यक्रम हा कार्यक्रम करत होईल. कुठल्या प्रकारचं मी हे पत्र सुरेश भाऊंना या ठिकाणी बहाल करतो. याला खर तर सुरेश भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी कंपनी उभे आहोत, या पुढे राहू आतापर्यंत होतो. आणि असं कुठल्याही प्रकारचं कार्यकर्त्यांनी मनामध्ये कंट्रोल करू नका आणि एकमेकीचा दिवस करू नका. आपण एक चांगल्या प्रकारचं एकत्र फटेने खरं तर आपण जाणार आहे. तरी माझं एक आता या ठिकाणी सर्वांनी फक्त एक जोरदार हे बघा अदानीला कमीत कमी त्याची माणसं कुठेतरी आजूबाजूला ऐकत असते असं कळतंय का ते शेतकऱ्यांना भेटतात.
अडाणीची माणसं शेतकऱ्यांना व्यक्त असा कानावर आवाज आहे, पण आपण त्या प्रकारचं कसं नियोजन करणार आहे. जोरदार त्यांच्या कानावरती ते जरी इथं नसतील तरी मीडियाच्या माध्यमातून चैतू भाऊ तुम्ही या ठिकाणी पत्रकार त्या ठिकाणी गेले, सर्व पत्रकारांनी सांगितलंय की चैतू भाऊला आणि तर आपल्या किरण भाऊला सांगितलंय तर तुम्ही आम्हाला व्हिडिओ पाठवा, सर्वांना व्हिडिओ पाठवा आणि रायचंद शिंदेना पाठवा. रायचंद शिंदे टीव्हीला दाखवील आणि इथं जरी अदानी आला तरी अदानी टीव्हीला बघल तरी कोण बाबा उपोषणाला बसलाय, याला कुणाचा पाठिंबा आहे. याला रांगडे भाषेमध्ये सर्वांनी जोरदार मुठ आवून एक प्रोत्साहन यायचे सर्वांना माझी विनंती आहे. एक प्रत्येकाने खाली उभा राहिला सुद्धा चांगल्या प्रकारचे या ठिकाणी तांबेगावचा सरपंच या ठिकाणी आलेला आहे, त्यांचं या ठिकाणी खरं तर या समितीच्या वतीनं त्यांनाही धन्यवाद देतो. आपण आता बऱ्यापैकी मी या ठिकाणी मार्गदर्शन केले, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपले काही शिकलेले माणसं आहेत, काही वकील आहेत, सगळीच माणसं याच्यामध्ये हिरोने भाग घेऊन त्या ठिकाणी हे करणारे साहेब. आम्ही याच्यामध्ये या समितीमध्ये आम्ही 3 वकील पण घेतलेले आहेत, त्यामध्ये नाथा सिंगड आहे, खरतर भोटे मॅडम आहे, आपला साबळे आहे, हे 2-3 वकील आदिवासी त्या मतदारसंघातले त्याच्यामध्ये त्या समितीमध्ये घेतलेले आहेत, 17 सरपंच घेतलेले आहेत आणि जे त्या गावामध्ये आहेत त्याच गावाची ते लोक अशी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही, त्या नो कमेंट. आणि म्हणून अशा प्रकारचा आपल्याला हा संघर्ष करायचे. कोणीही या ठिकाणी इथं आहे बघा, ज्याच्या जमा शेवटी ज्याचं जळतं त्यालाच कळतं, अशा प्रकारची भूमिका तुमची आमची सर्वांची आहे. आणि म्हणून याच्यामध्ये कोणीही बी राजकारण न आणता सर्वांनी एक दिल्याने आणि परत त्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की पण तुम्ही सगळ्या सरपंचांना हे करा. आणि हा विषय एकच या ठिकाणी करा तर अदानी हटाव सह्याद्री बचाव असा ठराव एकच विषय घ्या. कारण मला तुम्ही कुकडेश्वरला गेलो तिथं म्हणलं इथं कसलं ठरव, अहो म्हणलं एकच विषय तुमचा गावकीचा काय असेल ते नंतर बघा, म्हणजे एका विषयाला ठराव करा, कोणी मागे पुढे बघू नका. मी स्वतः त्या ठिकाणी ग्रामसभेला हजर होतो कुकडेश्वरच्या, अशा प्रत्येकाने या ठिकाणी हे करा. अशा प्रकारची भाऊ तुम्हाला मी निसता माझा नाही तर आधी खरं तर अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव या संपूर्ण 70 सदस्यांच्या वतीनं या सरपंचाच्या वतीनं जाहीर किरण भाऊ हा जाहीर पाठिंबा या ठिकाणी देतोय आणि आपण या ठिकाणी सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्या पाठिंब्याचं स्वागत करावं. आणि आता सर्वांनी एक गोष्ट आहे बघा, खामगावचे सरपंच त्यांचं गाव नाही त्या याच्यामध्ये 17 मध्ये तरी कधी फकड्या आलाय, त्याला माहिती आहे माझं वाजायला गेले मग तिकडे काय गोंधळ करतो काय गेलं पाहिजे असे फकड्याच नाही आणलं. त्याच्यामुळे फकडे भरपूर आहे, ते फकडे रस्त्यावरती येळ आल्यावरती आपण ते फकडे उतरू. निश्चितपणे हा संघर्ष त्याला मुक्तपाती द्या अशा प्रकारचं विनंती आपण या ठिकाणी करतो. डोळे साहेब तुम्हाला सलाम आहे, तुम्ही मला काल बोलले होते तर तुम्ही गेल्याशिवाय वातावरण तापणार नाही. मी तुम्हाला सांगितलं का माझ्या सासूबाईंच्या अंत्यविधी होतो नाही गैरसमज कुणी करून परत सांगतो. आणि जोरदार भक्तावर मोठा आवाजाने अदानीने तुझीला पाहिलं का असं वेळा अरे अदानी हटाव, अदानी हटाव, बोलते ना अदानी हटाव, अदानी हटाव, अदानी हटाव, अदानी हटाव. जमीन आमची हक्काची, अरे जमीन आमची हक्काची, अरे जमीन आमची हक्काची, अरे जमीन आमची हक्काची. धन्यवाद.